हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दिवांकर फॅशन डिझाईन्स. बघा, असा एक साईडचा भाग मी तयार करून घेतलेला आहे. आता दुसरा साईडचा भाग मी तुम्हाला तयार करून दाखवेल. बघा, हा भाग खालचा सवच आहे. कटोऱ्याचा भाग उलटा ठेवून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. जशी आहे तशी त्या आकारात, फक्त कुठलाही कपडा ओढायचा नाही. अगदी व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. लगेच त्याच्यावरून आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता कटोरा बघू शकताय, बरोबर जिथं टीप मारले तिथं पण असं आपल्याला कटोरा फोल्ड करून घ्यायचा आहे. व तिथून खालच्या बाजूला 1.5 इंचावरती टिक मार करायची आणि असा तिरका टेप ठेवून 3 इंचावरती एक टिक मार करून आपल्याला तिरकी अशी लाईन मारून घ्यायची आहे. बघा, जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आतल्या साईडला असा थोडासा कोपरा फोल्ड करून डबल टिप मारून घ्यायची आहे. बघू शकताय किती सुंदर आपला असा कटोरा तयार झालेला आहे. बघू शकताय, ही क्रॉस पट्टी, ती खालची बाजू आहे क्रॉस केलेला. जी तिरकी बाजू आहे ती वरच्या बाजूला आपल्याला जोडायची आहे. फक्त 70 सेंटीमीटर मध्ये अगदी कमीत कमी कपड्यात कसं ब्लाऊज स्टिच करायचं तुम्हाला हे मी दाखवलेलं आहे. बघू शकताय, लगेच आपल्याला या क्रॉस पट्टीवरती आपल्याला अशी दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, जी टीप आहे ती क्रॉस पट्टीकडच्या बाजूला ढकलून आपल्याला दाबटीप मारायची. एक्स्ट्राचा कपडा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. ही आपली डावी साईडची बाजू आहे, तर इथे मी काचपट्टी लावून घेणार आहे. बघा, हा आपला एक्स्ट्राचा तुकडा आहे तो व्यवस्थित असा डबल फोल्ड करून एकसारखा करून घ्यायचा. खाली दुमड घालायची गरज नाही, कारण खाली आपण कमरपट्टी जॉईन करणार आहे. डायरेक्ट तसेच ठेवून मी काचपट्टी जॉईन करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. तर ती काचपट्टी आपल्याला आतल्या बाहेरच्या साईडला फोल्ड करून त्याच्यावरून अगदी काठावरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, आता ही आतल्या साईडला अशी मोठी टीप टाकून आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आपली काचपट्टी. बघू शकताय तुम्ही. आपल्याला एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. बघा, आता गळा मी कसा करणार आहे. बघा, अंदाजे तिथे गळा मी थोडासा गोलाकारात ड्रॉ करून घेते. आता जो आपला ऑलरेडी मी एक साईडचा भाग तयार करून घेतलेला आहे त्या भागाला तो भाग अटॅच करून बघणार आहे, जेणेकरून आपला गळा प्रॉपर होतो किंवा नाही. बघू शकता, थोडासा कमी पडत आहे, थोडासा मी आणखी वाढवणार आहे. बघा, असा प्रॉपर लावून बघायचा, म्हणजे जेणेकरून आपला गळा अगदी व्यवस्थित होईल. बघा, आता मी परत अशा जी बटन पट्टी आहे ती पुढच्या बाजूला सोडून गळा अगदी व्यवस्थित, बघा आपला प्रॉपर गळा बरोबर आलेला आहे. हा एक्स्ट्राचा आहे. काच बटन पट्टी लेवलला आहे का ते आता मी चेक करून घेते. बघा, थोडीशी वर खाली होते. परत मी थोडासा आकार असा देऊन घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. आता जो एक्स्ट्राचा आहे तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे. दोन्ही भाग परत प्रॉपर एकमेकावरती व्यवस्थित ठेवून आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, अगदी व्यवस्थित असा आपल्या गळ्याला गोल आकार आलेला आहे. बघू शकता. आता काच बटन पट्टी परत मी एकमेकावरती ठेवून बघते बरोबर. बघा, काच बटन पट्टी बरोबर आहे. गळ्याला आकार सुंदर असा गोल आलेला आहे. थोडासा इथे मी व्यवस्थित देऊन घेते. बघा, आता हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. बघू शकता, इथं क्रॉस पट्टी बरोबर आलेली आहे. बघा, दोन्ही टोकं एकच आहे. काच बटन पट्टी सुद्धा एकच आलेली आहे. हा आपला पाठीचा भाग आहे. पाठीचा भाग उलटा घेऊन पाठीची गळ्याचा मध्य सेंटर घेऊन 4.5 इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची अशी पाठीतली टक्स मारून घ्यायची आहे. बघा, त्या बाजूची सुद्धा मी अशीच मारून घेणार आहे. किती मोठ्या मापाचं ब्लाऊज असलं तर थोडं आपण ऍडजस्ट केलं तर अगदी बरोबर कटोकट असं शिवू शकतो. अगदी फक्त 70 सेंटी ब्लाऊज पिसात तुम्हाला मी शिवून दाखवलेला आहे. बघा, खालचा भाग उलटा सवचा ठेवला आहे, तर वरचा भाग उलटा घेऊन शोल्डर अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे. बघू शकताय तुम्ही.
सुंदर अर्धा इंच मार्जिन पकडून डबल टिप मारून घ्यायची आहे. थोडासा जोड जास्त द्यावा लागतो, थोडी ॲडजस्टमेंट जास्त करावी लागते, त्यामुळे आपला ब्लाऊज बरोबर बसतो. बघा आता आपला झालेला आहे. मी तिरक्या पट्ट्या काढून ठेवलेल्या त्या दोन्ही पट्ट्या मी एकसाथ जोडून घेतलेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही. तर आपली गोटपट्टी अशी जॉईन करून घ्यायची. बघा जराशी फोल्ड करून घ्यायची, गोटपट्टी जॉईन करून घेणार आहे पूर्ण गळ्याला. अगदी थोडंसं मार्जिन पकडत जसा गळा आहे तसा ठेवत फक्त डाव्या हाताने कपडा सरकत अगदी हळूहळू, कुठलाही कपडा ओढायचा नाहीये. दोन्ही भाग एकत्र आले आहेत किंवा नाही, आपली गळपट्टी व्यवस्थित जॉईन झाली आहे का नाही हे बघत आपल्याला अगदी व्यवस्थित असं गळपट्टी पूर्ण गळ्याला जॉईन करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. अशा हलक्या हाताने फक्त आपल्याला गळपट्टी जॉईन करत जायची आहे. असे डबल फोल्ड करत पूर्ण गळपट्टी जॉईन करून पूर्ण गळ्याला घेतलेली आहे. बघा एक्स्ट्राचा कपडा आहे तो थोडासा अर्धा इंच मार्जिन, अर्धा इंच जादा ठेवून कट करून घेतलेला आहे. बघा पूर्ण व्यवस्थित असा सगळं एकसारखं मार्जिन व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. कुठेही मार्जिन कमी जास्त होता का नाही, अगदी एक लेवलला सगळं मार्जिन आपल्याला एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने सगळं मार्जिन कटिंग करून घेतलेलं आहे. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला कपडा व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड होईल. अशा हिशोबाने आता बघा ही टीप आहे, ही आतल्या ह्या पट्टीकडे टीप ही सरकवून घ्यायची आहे व आतल्या साईडला फोल्ड करत थोडासा गोल रोल करून घ्यायचा व आपल्याला टीप मारायला सुरुवात करायची आहे. बघू शकते अशा प्रकारे मी गोट मारून घेत आहे. सुरुवातीला थोडंसं अडकल्यासारखा कपडा होतो. बघा ती टीप आहे ती आपल्या गोटपट्टीकडे घ्यायची आहे, गोटपट्टीच्या बाजूला घ्यायची आहे. थोडासा कपडा असा रोल करत आतल्या साईडने अंगठ्याच्या साहाय्याने प्रेस करत आपल्याला त्याचा रोल बनवत गोट मारून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. मी जसा मारत आहे तसं बघा ती पट्टी आपल्या गोटपट्टीकडे ठेवली, आत सरकवली व थोडासा रोल करत आपल्याला संपूर्ण ब्लाऊजला अशा प्रकारे गोट लावून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी सोप्या पद्धतीने गोट कसा मारायचा ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. थोडंसं 1-1.5-2 इंचाचाच कपडा आपल्याला ते संपूर्ण गोट असा मी अटॅच करून घेतलेला आहे. बघू शकताय. जो एक्स्ट्रा आपण कपडा ठेवला होता तो आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला गोट पूर्ण करून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर असा आपला गोट आलेला आहे, अगदी गोल सगळा एकसारखा ब्लाऊजचा गोट आपला आलेला आहे. बघू शकताय तुम्ही. ही बाही आहे ही आपली उलटी बाजू आहे. थोडस मी अगदी काट मारून घेणार आहे. बघा खालच्या साईडने बघू शकता ते मोठी टीप टाकून काट मारून घेतलेले आहे. बघा इथून आपण फोल्ड केलेलं होतं, तिथून आतल्या बाजूला मी फोल्ड करत मोठी 1 इंचाची पट्टी मारून घेणार आहे, जेणेकरून हातशिलाई घातल्यानंतर आपल्याला ती पट्टी निघेल, काढून टाकता येईल. बघा हा मागच्या साईडचा भाग आहे, त्याला मागच्या साईडचा मुंडाचा आकार मी जॉईन करून कपडा पुरतो आहे किंवा नाही, बाही आपली पुरते किंवा नाही हे चेक करून सगळ्या मुंड्याला, दोन्ही मुंड्याला घ्यायचं आहे. बघू शकता थोडंसं 1.5-2 इंचाचा क्रॉस कमी पडतोय. बघा आता मी जे तुकडे ठेवले होते ना त्या तुकड्यातूनच मी आता दोन्ही बाजूला सेम आकार देऊन घेणार आहे, सेम बाहीला जोड देऊन घेणार आहे, जेणेकरून काय होईल दोन्ही बाजूला दिल्यानंतर कुठल्याही बाजूची बाही कमी जास्त होणार नाही, अगदी व्यवस्थित बसेल आणि जोड हा आपला आत फिटिंगमध्ये झाकला जाईल. त्यामुळे काय करायचंय आता मी जोड देऊन घेतलेला आहे. बघू शकताय दोन्ही बाजूला जोड देऊन घ्यायचा आहे. बघा ही बाजू सवची ठेवली, ही बाजू उलटी ठेवली आणि अशी एक टीप मारून घेतली, परत आतल्या साईडला कपडा फोल्ड करून डाग टीप मारून घेतली. बघू शकताय
आपल्याला एवढा जोड बास आहे. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित मी कटिंग करून घेतलेला आहे. बघू शकता दोन्ही बाह्यांना आपल्याला सेम असा जोड द्यायचा आहे. दोन्ही बाजूला जोड दिल्यामुळे आपला जोड हा फिटिंग मध्ये जातो. बघा फक्त अर्धा इंचाचं मार्जिन पकडत जशी बाही आहे अगदी तशीच आपल्याला व्यवस्थित ठेवत बाही फक्त जॉईन करत जायची आहे. कुठंही बाही आपली ओढाताण करायची नाही. जसा आकार दिलेला आहे अगदी त्या आकारमध्येच आपल्याला फक्त फिरवत जायचे आहे. बघा अशा प्रकारे मी डबल टिप सुद्धा त्याच्यावरून मारून घेतलेले आहे. दोन्ही बाह्या मी व्यवस्थित अशा जॉईन करून घेतलेल्या आहेत. बघू शकता दोन्ही बाह्यांचे काठ एकत्र करून कमरेच्या खालचे दोन्ही भाग एकत्र करून सव्वाच्या बाजूने एक अशी टीप मारून घ्यायची आहे. बघू शकता एक्स्ट्राचा कपडा व्यवस्थित कटिंग करायचा. अशाच प्रकारे त्या ती सुद्धा बाही मी जॉईन करून घेतलेली आहे. बघू शकता दोन्ही बाही एक समान आल्या आहेत किंवा नाही, दोन्ही शोल्डर एक बरोबर आले आहेत किंवा नाही हे आपल्याला व्यवस्थित असे चेक करून घ्यायचे आहे. बघू शकताय दोन्ही आपले बरोबर आलेले आहेत. बघा आता पाठीतली पट्टी ही आपली अशी पाठीतली पट्टी आहे ती पुरते किंवा कमी पडते हे आता आपल्याला अगोदर चेक करून घ्यायचं आहे. बघा थोडीशी आपली कमरपट्टी कमी पडत आहे. बघा जे एक्स्ट्राचे तुकडे आहेत त्यातून मी थोडासा त्याला जोड देऊन घेणार आहे. बघा थोडीशी आतली बाजू आधी फोल्ड करून घेतली व अशी 1 इंचाची पट्टी काढून त्या पट्टीला मी ही पट्टी जॉईन करून घेते. 70 सेंटीमीटर मध्ये अगदी ब्लाऊज व्यवस्थित बसतो. तो फक्त थोडासा जोड व जास्त ऍडजस्टमेंट करत आपल्याला शिवावं लागणार आहे. बघा दोन्ही टिपा मारून मी अशा घेतलेल्या आहेत. पट्टी अशी आपली जॉईन करून घेतलेली आहे. बघा सगळी पट्टी व्यवस्थित एक लेवलला करून घेत एक्स्ट्राचा मार्जिन मी कटिंग करून घेणार आहे. ही आपली बटन पट्टी आहे. बटन पट्टीवर अर्धा इंच फोल्ड करून मी पट्टी अशी एकसारखी जॉईन करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही बटन पट्टीपासून पूर्ण काच पट्टीपर्यंत आपल्याला अगदी व्यवस्थित ती जॉईन करून घ्यायची आहे. आपली ही काटाची बाजू आहे त्यामुळे तिथं आपल्याला टीप मारायची गरज नाही आहे. बघा अगदी व्यवस्थित अशी आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची. एक्स्ट्राचा कपडा अर्धा इंच जादा ठेवून एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही तो कपडा आतल्या साईडला फोल्ड करून घेतला. बघा आता ही पट्टी परत आपल्याला अशी बाहेरच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे व त्याच्या काठावरून अगदी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही अगदी काठावरून आपल्याला अशी दाबटीप त्याच्यावर मारून घ्यायची आहे. बघा आता ही पट्टी मी आतल्या साईडला मोठे 5 नंबरची टीप टाकून आतल्या बाजूला फोल्ड करून घेतली जेणेकरून आपले हातशिलाई घातल्यानंतर आपल्याला ती टीप उस्तरायला येईल. बघा बाही अशी मी उलटी करून घेतलेली आहे. बघा आणि उलट्या बाजूने अगदी 1/2 इंचाचं मार्जिन पकडत मी अशी काठावरून एक टीप मारून घेतलेली आहे. ही आपली कव्हर शिलाई आहे फिटिंगची. बघू शकता त्या बाजूला सुद्धा मी अशाच प्रकारे टीप मारून घेतलेली आहे. बघा टेपने पूर्ण कमर मी मोजून घेत आहे ब्लाऊजची. आपली तयार कमर 33 इंच आहे. तर ह्या ब्लाऊजची आपली तयार कमर 37.5 आहे. 37.5 म्हणजे आपल्याला 3.5 इंच येणार आहे. 3.5 निम्म 1.25 इंच 1.25 इंचला 1 इंच कमी 1.25 इंचाचा दुसरा भाग करायचा. 1 इंचाला 1 लाईन कमी. इथं आपले दंडगेर किती आहे 6.25. दंडगेर आपला 6.5 6.25 आपला दंडगेर आहे. बघू शकताय तुम्ही उंची आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही परत 1.5 इंचाच्या अंतरावरती आपल्याला अशी फिटिंगची टीप मारून घ्यायची आहे. बघा त्या बाजूला सुद्धा मी अशी फिटिंग मारून घेतलेली आहे. बघा किती सुंदर असा आपला गळ्याचा गोट आलेला आहे. गळा सुद्धा खूप सुंदर असा गोल आलेला आहे. बघू शकताय दोन्ही साईडचे कटोरीचे टक सुद्धा खूप सुंदर आलेले आहेत. अगदी कमीत कमी कपड्यात कसा ब्लाऊज कटिंग करून स्टिच कसा करायचा हे संपूर्ण व्हिडिओ मी 2 पार्ट मध्ये तुम्हाला दाखवलेले आहे. बघा बॅक पार्ट सुद्धा आपला खूप सुंदर आलेला आहे.
असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. भेटूया अशा परत छान नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.